येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी सोडा मला सोडा मला गुरु मी उद्याच मुंबईला जातो. तुम्ही जाऊन या मुंबईला. तुम्ही येईस्तोवर गोदा ते इथेच राहतील. त्याने माझ्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. मग पुढे काय होणार? तो माणूस काशीला मारुपात होता. आम्ही आमध्ये आलो म्हणून, नाहीतर त्यानं काशीचं काय केलं असतं देव जाणे. अहो संजय राव, तुमच्यासारख्या मोठ्या माणसानं मला मिठी मारणं शोभत नाही. मोठा तू आहेस प्रताप. आज तू होता म्हणून काशी वाचली. तू आमचा जीव वाचवलायस. अहो असं काय बी नाही. मी आपल्या माणसांसाठी केलं आणि ती बहीण आहे माझी. पण तुला बक्षीस तर मिळालाच पाहिजे. आजपासून तू माझा खास माणूस. तू आजपासून आमच्या घरातच राहायचंस. संजय राव धन्यवाद. अरे अरे धन्यवाद. आज प्रतापचं वेगळं रूप बघून खूप बरं वाटतंय. आणि एका बहिणीसाठी यासारखं सुख ते काय. माझा पहिला डाव यशस्वी झाला. संजय, तू मला मिठी नाही मारलीस, तू तुझ्या दुर्दैवाला मिठी मारली आहेस. गारगार लई गारगार. काय सांगताय काय तुम्ही? हे सगळं कसं शक्य आहे? अरे सूर्या, घडलेला समजा प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलाय. अरे ती गोदा त्या ती जिवंत आहे. त्या भावड्यानं तिला गुरुवाच्या घरातला पावलीये. वय अरे आणि यो समजा प्रकार भाऊ काकांसकट समद्यांना माहिती झालाय. आणि तो भाऊ काका मुंबईला जाणार आहे संजय आणि काशीला भेटायला. तुम्ही दोघांनी बाबा सावध राहा. अरे तो भाऊ लय बेकार आहे. गप्पा तुम्ही दोघांनी. आम्ही सांगतो असं करा. हे प्रशांत, एक काम कर, तू आता 24 तास त्या गुरुवाच्या घरावरती लक्ष ठेव. आणि जर का ती गोदा घराबाहेर पडली पोलीस कंप्लेंट करण्यासाठी, तर तिचा ताबडतोब बंदोबस्त कर तिथल्या तिथे. जमेल ना तुला? वय वय. आणि कल्प्या, वय तू आता ताबडतोब मुंबईला निघ. हा. तिथे जाऊन काय करायचंय ते सगळं मी तुला फोनवरून सांगतो. बरं. आणि मी येतोच आहे तुझ्या पाठोपाठ. हा चला निघा आता. वय वय वय. आई, पाहिलं सूर्या, हा डाव सुद्धा आपल्यावरच उलटला. ही अशी माणसं ना मरता मरत नाहीत बघ. आई ते सगळं मरू दे. आता काय करायचं ते ठरव. तोच विचार करते. काहीही झालं ना तरी भाऊला इथेच थांबवायला हवं. हे काम मी करते. तू मुंबईला जा आणि प्रतापला भेट. तर प्रतापने पण फोन बंद करून ठेवलाय. तिथे काय झालं ना तेच कळत नाहीये. अरे म्हणून तर सांगते की तू जा आणि बघ की त्याने काम केलंय की नाही. आणि जर का त्याने काम केलं नसेल ना, तर सगळं काही मी सांगते त्या पद्धतीनेच व्हायला हवं. ऐक, समजलं? हो. काहीही झालं ना
तरीही मुंबईला गेलेली काशी आता पुन्हा या गावात येता कामा नये. हे बघ, तू तयारीला लाग. हा, जा. सॉरी साहेब, पण काम तर झालं. झालं काम झालं, पण माझ्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे होती की नाही? तू उगारलेला सुरा मला लागला. सॉरी, पुन्हा अशी गलती होणार नाही साहेब. चला कुठा. संजय, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्या आठवणीतच मी जगले रे. का केलंस तू असं? का लग्न केलंस तू? एक आशेचा किरण होता की कधी ना कधी तरी तू मला भेटशील, आणि तू भेटणारही होतास. पण तू माझं कधीच नाही होऊ शकणार. हं? का केलंस असं संजय? का केलंस? शांत हो बाळा. मी कशी शांत हो मामी? लग्न केले त्याने. बातुकलीच्या खेळण्यातून रंगवलेली स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच तुटून गेली. का केलं त्यांनी लग्न? मी पुन्हा त्याच्या आयुष्यात नाही जाऊ शकत. संजयने असं का केलं ठाऊक नाही मला, पण मी तुला शब्द देते, तुझं लग्न संजयशीच होणार. माझंही ते स्वप्न आहे की तू त्या घरात लग्न होऊन जावस. अगं काय घर आहे ते, श्रीमंती ओसंडून वाहते ग तिथे. त्या कामिनीच्या अंगावर किती दागिने आहेत. मामी, मी संजयवरती प्रेम करते. नकोय मला त्याची प्रॉपर्टी, काही नकोय. मला फक्त संजय पाहिजे मामी, प्लीज. हो ग सोन्या, मला तसं नाही म्हणायचंय. प्रेम आहेच तुझं त्याच्यावर, पण मला तुझ्या सुखाची काळजी आहे ग बाळा. मला सांग, घरात जर दारिद्र्य असेल तर तुला काय दगडाचं सुख मिळणार आहे? हा? म्हणून मी म्हणाले पैशाचं. तुझं लग्न संजयशीच होणार. कसं? त्याचं तर लग्न झालेलं आहे. त्याची बायको आहे. तू त्याच्या बायकोची जागा मला देईल? अगं, तिची जागा तुला द्यायला ती जागा तिची होती का? नाही, तिने तुझी जागा घेतली होती. आता तू आली आहेस की नाही, तर आता ती जागा तुझी. आणि आई भिराईनं कौल दिला आहे म्हणजे तो खोटा ठरणार नाही. म्हणजे मामी, काही झालं तरी तुझं संजयशीच लग्न होणार. हो, होऊ शकतं. हा मामी. आणि नाही झालं तर? नाही झालं तर संपून टाकीन सगळ्यांना.
कसला विचार करतेस? हो, किती विचित्र घटना घडतायत. मनात शंकांचा काहूर माजला. काशी, काय बघ, घडणाऱ्या घटना घडून जातात. आता या घटनांचा संबंध सांभाळत बसलो ना तर मनात फक्त भीती उरते आणि पोखरून काढते ती तुम्हाला. अहो, पण असं काही घडणार याची कल्पना होती मला. कालचा घडलेला तो प्रसंग, देवाचा कौल, या सगळ्यांचा संबंध लावला तर भीती नाही का वाटणार मला? कौल? कसला कौल? अहो, इकडे आल्यावर मी देवाला कौल लावला होता की तुमची साथ कधीच सुटू नये म्हणून. बर, मग काय कौल दिला देवाने? अहो, डावा कौल दिला हो. त्यामुळे तर मला इतकी काळजी वाटते. आणि त्यात कालचा घडलेला प्रकार. काशी, हे बघ, मला असं काहीच वाटत नाही. आपली ताटातूट शक्यच नाहीये, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि हे बघ, नात्याचा दोर जितका घट्ट असतो ना, तितकंच नात्यांमधलं अंतर कमी असतं. आणि काशी, आपल्या ह्या नात्यात मी कधीच अंतर पडू देणार नाही. तुझ्यावर कायम तितकंच प्रेम करेन मी जितकं आज करतोय. हा, पण तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होणार असेल तर मी तुमचं आपलं काहीतरी. सूर्या, सूर्या, अरे लवकर ये. हे बघ, बॅग गाडी ठेवायला सांगितले मी. तू लवकर निघ आणि काम फत्ते करून ये. निघ निघ निघ, लवकर निघ. सूर्या, कुठे निघालायस? मी येणार आहे तुझ्या बरोबर. ये, तुला माहितीये का तो कुठे चाललाय? मी पण येणार आहे तुझ्या बरोबर. काही झालं ना तर मी माझ्या नवऱ्याला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. अगं पण मी तुला माझ्यावर नाही नेऊ शकत. का नाही नेऊ शकत सूर्या? अरे मी बायको आहे तुझी. तुझ्या बरोबर येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि काही झालं ना तरी जिथे माझा नवरा जाईल तिथे मी सुद्धा जाणार त्याच्या बरोबर. एकटा होणे, हा? कुठे चाललीस? म्हणजे माझा नवरा जाईल तिथे मी जाणार आहे. इथली कामं कोण तुझा बाप करणार? आय! काही झालं ना तरी मी इथे एकटे राहणार नाहीये. बस, हा? एकटीच इथे मी आहे ना. कोण खाणार आहे तुला? हा? आणि हे बघ, मी एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. उगाच नाट लावू नको, समजला? अरे मूर्ख, तू तिथं कुठे ऐकतोस? तू निघ इकडनं पहिले. निघ लवकर. सूर्या, तू कुठल्या महत्वाच्या कामासाठी जातोयस हे मला कळायलाच हवं. चल तू निघ लवकर. आणि हे बघ, तिथं मला फोन कर. सूर्या, कळलं? हे बघ, सूर्या, काय काळजी करू नकोस, मी आहे. सूर्या, मी तुला नाही जाऊ देणार. मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. तू मला सांग, तू कुठे चाललाय? तू निघ लवकर. तू निघ. आई, तुम्ही सोडा मला. सूर्या, आई, कुठे चाललीस? हा? कुठे चाललीस? मी आहे ते. तू सूर्या, मी तुला जाऊ देणार नाही. सूर्या, आई, सोडा मला. सूर्या, सूर्या, नवरा पाहिजे, नवऱ्याच्या मागे जायचं तुला. आई, आई, सोडा मला. हा? काय गे, कुठे जाणार आहेस? आई, कुठे जाणार आहे? मला माझ्या नवऱ्याबरोबर जाऊ द्या. मी आहे ना. हा? चल, चल. आई, चल, चल. तुला मी बरोबर दाखवते. चल, चल. आई, चल म्हणते ना. आई, सोडा मला. आई, गप्पा वाढून राहायचंय. या खोलीतनं बाहेर पडलीस ना तर तांगड्या मोडून हातात देईल. आई, गप्पा बस, नाहीतर मुस्काट फोडीन. हो साळवी, अहो कंटाळा आला हो. अरे माशा मारण्याशिवाय दुसरं काही कामच नाही. गावात काय गडबड नाही, गोंधळ नाही, सगळीकडे स्मशान शांतता. कंटाळा आला. साहेब, गावात गडबड गोंधळ होण्यासाठी काही कारण हवं ना. आणि त्या कारणांना कारणीभूत असणारे बाप्पाजी गेले तेव्हा सगळा गाव अगदी शांत झाला. कुठेही काही गडबड नाही. घडणार साळवी, घडणार. बाप्पाजी परत आल्यावर पुन्हा या गावात सगळं काही घडणार. साहेब, समाधी घेतल्यानंतर माणूस कसा बाहेर येणार? पण तरी तो टाकल्या परत येईल. स्वर्गात जागा मिळायला पुण्य लागतं साळवी. आता मला एक सांगा, हा बाप्पाजी कुठे गेलाय? बिराई देवीजवळ.
आणि भिराई देवी त्याला कंटाळून त्याला परत पाठवणार. अहो तिच्या जीवावर तर त्याने एवढा पैसा जमावला. हं? ती काय त्याला सरळ ठेवणार आहे, परत पाठवणार. शिवाय भिराई देवीला माझ्यासारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची काही काळजी आहे की नाही? कर्तबगार? का? प्रश्नचिन्ह का? नाही म्हणजे तुम्हाला नुसतं कर्तबगार म्हणून कसं चालेल? हा बरोबर आहे. कर्तबगार, कर्तव्यनिष्ठ अशा पोलीस अधिकाऱ्याची काही काळजी आहे की नाही? पण साळवे, त्या बाप्पाजीने समाधी घेतल्यापासून या गावात काही गुन्हेच होत नाही आणि हे आपल्यासाठी फार वाईट आहे. आपल्यासाठी हो. का तुमच्यासाठी? हा तेच ते. मी स्वतःला आदरार्थी आपल्यासाठी म्हणालो. हा. तुला काही खटकलं काय? मला कशाला खटकेल? तुम्ही मोठे साहेब. चंद्र साहेब, चंद्र साहेब, बघा भिराई देवीने ऐकलं आपलं. काहीतरी राडा झाला गावात. बाबा कसं भेटतोय? चंद्र साहेब, चंद्र साहेब, घात झाला. गावामध्ये विपरीत घडलंय. अरे किती दिवस याची वाट बघतोय. गावात वाईट काहीतरी झालेलं आहे, राडा झालाय. काय झालं काय सांगता? चंद्र साहेब, घात झाला. इथं अशी बसायची न उभं राहायची वेळ नाही. चला चला, घात झाला. अरे पण काय झालं, काय सांगतील का नाही? त्या बाप्पाजींच्या घराजवळ ते बिराई आईचं देवस्थानाचं कार्यालय आहे ना, कार्यालय तिथं तो रोडा पडला. सगळं सोनं नाना गेलं हो, सगळं गेलं. काय बोललास? रोडा पडला? जी. कोणी केलं? कधी पडला? कोण कोण होतं तिकडे? मला सांग आणि पटकन. अहो, ज्याने दरोडा घातला त्यांनी काय मला सांगून दरोडा घातलाय का? हे मला कसं कळणार? हे बघा, तुम्ही चला आणि शोध लावा. चला 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 लवकर. साडी चला पटकन. चला. प्रताप, तू? प्रताप, तू? वय, मी तुझी तब्येत विचारायला आलो होतो. आणि संजयराव कसे आहेत? बरे ते आताच बाहेर गेलेत. चांगलंय चांगलंय. प्रताप, त्या दिवशी तू वेळेत आलास म्हणून माझा जीव वाचला रे. अगं तसं काय नाही. तू बहीण आहे माझी. तुला वाचवणं माझं कर्तव्य आहे. पण प्रताप, मला माफ कर. तुझ्याबद्दल मी खूप गैरसमज करून घेतले. नाही काशी, तू काही बी गैरसमज नाही केले. अगं मी वाईट आहे. अजूनही मी वाईट आहे. मी खूप वाईट आहे काशी. मी वाईट आहे, मला माहिती आहे. मला माझी लाज वाटते काशी. असं वाटतं सरळ जाऊन आत्महत्या करावी आणि हे आयुष्य संपून टाकावं एकदाच. नाही रे प्रताप, असं बोलू नकोस. हे बघ प्रताप, असला कोणताही विचार तुझ्या मनात आणू नकोस रे. काशी, तू लय थोर आहेस, लय महान आहेस बघ. अगं तुझ्यासारखी बाई मी आजपर्यंत या जगात कधीच नाही पाहिली. पुरे प्रताप, माझं कौतुक पुरे आता. हे बघ, तू शांत हो रे आधी. आणि बघ, कसलाही विचार करू नको. सगळं काही चांगलं होईल. शांत हो. गुरव, गुरव, काय झालं भाऊ? गुरव, मी लगेच मुंबईला जायला निघतोय. तुम्ही गोदात त्यांची नीट काळजी घ्या. भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. कोयना आता गोदात त्यांना घेऊन वैद्यभवनकडे गेले. त्या आल्या की तुम्ही येईस तोवर मी त्यांना घराबाहेर पडू देणार नाही. तुम्ही आता निवांतपणे मुंबईला जा. ठीक आहे ठीक आहे. मी मुंबईला पोहोचल्याबरोबर तुम्हाला फोन करतो. हो, पण तुम्हाला मुंबईतलं घर माहित आहे ना? हो हो, मी अनेकदा गेलोय तिथे. गुरव, खरं तर संजयचा फोन लागला असता तर बरं झालं असतं. त्याला सगळं काही फोनवरच सांगता आलं असतं. पण आता ते शक्य नाहीये. त्यामुळे मला कसंही करून मुंबईला जायलाच हवं. कारण त्याला कामिनी वहिनींचं हे कटकारस्थान सांगणं फार महत्वाचं आहे. हो, संजय आणि काशी बेसावत राहता कामा नये, नाही तर काही होऊ शकतं. तर तुम्ही निघा आता मुंबईला. हो, मी ताबडतोब मुंबई गाठतो. येतो मी. हो.
वहिनीबाई तुम्ही इकडे? मी भाऊंची माफी मागायला आले. भाऊ मला माफ करा. मी खूप चुकीचं वागले. पण हे बघा, मला मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय आता. मी कोण क्षमा करणार तुम्हाला? तुम्ही मालक आहात, मी नोकर आहे. मालकाने नोकरांना शिक्षा द्यायची असते, त्यांची माफी नसते मागायची. तुम्ही आता मला लाजवू नका हो जास्त. मला मला फक्त एकदा सांगा की तुम्ही मला माफ केलं. तुम्ही काही चुकीचं केलेलंच नाहीये, तर माफ करण्याचा संबंधच कुठे येतो? म्हणजे तुम्ही मला माफ नाही करणार? मी आता बाहेर जायला निघालोय, मला उशीर होतोय. भाऊ मुंबईला जाऊन संजयला भेटला आणि चित्राविषयी सांगितलं तर माझं सगळंच पितळ उघडं पडेल. आता याला काहीही करून थांबवलं पाहिजे. वहिनी, येतो मी. वहिनी काय होतंय? काय झालं? वहिनी, वहिनी काय होतंय? वहिनी, गुरव